तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली जॅकेट आपल्याला फिट करायची. फिट कशी करायची तुम्हाला मी सरळ व्यवस्थितपणे सांगतोय. पहिलं तर मित्रांनो, आपली जी हे बॉर्डर असते पट्ट्याची, ही पूर्णपणे क्लीन करून घ्यायची. याच्यामध्ये बर वगैरे दाणा वगैरे काही नसला पाहिजे, जेणेकरून आपली जे वरतीचं जो हे राहणार आहे प्लेट असणार आहे पाट्याची, ती पूर्णपणे व्यवस्थितपणे बसल. याची पण घासून घ्यायची आणि याची पण सुद्धा घासून घ्यायची. तर याची बघू शकता तुम्ही, थोडं घाण आहे, आपण ही पूर्णपणे क्लिअर करून घ्यायची, जेणेकरून मग पाटा आपला जो आहे ना पूर्णपणे व्यवस्थितपणे बसल. नाही तर काही वेळेस काय होतं, थोडंफार काही दाणा वगैरे असलं किंवा बरं असलं तर ते फिटिंग व्यवस्थित येत नाही, मग त्यांना पाटा थोडा आउट होतो. इकडच्या साईडनं सुद्धा पूर्णपणे म्हणजे दोन्ही साईडनं पण क्लिअर करून घ्यायचे आणि दोन्ही झाकणं पण क्लिअर करून घ्यायची, जेणेकरून मग आपली जी टकई आहे ती व्यवस्थितपणे आपली पाट्याची फिटिंग आहे ती व्यवस्थितपणे बसल. हे क्लिअर करून घेतल्याच्या नंतर दोन्ही पण झाकणं क्लिअर करून घ्यायची. आपले झाकणं क्लिअर झालेले. याच्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, आपल्याला हा पाटा चढवायचा. जो आपला स्टेबल पाटा असतो तो आपल्याला पहिला चिटकून घ्यायचा आहे. हा पाटा आहे आपला, टकाई करून ठेवलेला आहे आपण. पहिलं आपल्याला फिटिंग कशी करायची ते सांगतो तुम्हाला. हा पाटा आपला इथं घेऊन घ्यायचा पहिला ऑलरेडी.
तर मित्रांनो आता आपण दोन्हीकडचे जे फाळके आपले हे पूर्णपणे फिट केले आहे. तरी पण तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. आपल्याला काय करायचं, पुली फिट करायची असली तर आपलं पहिलं माप घेऊन घ्यायचं आपल्या पुलीचं काय. त्याच्या अगोदर पहिलं काय करायचं, आपली ही जी होल आहे ही वरती घेऊन घ्यायची आणि हा आपला जे पाटा हा चढून घ्यायचा थोडासा. म्हणजे आपण ज्यावेळेस पुली फिट करू त्यावेळेस पाटा असा पाठीमागे जाणार नाही किंवा फिरणार नाही. आपला पाटा थोडा चढून घेतलेला आहे आपण, जेणेकरून आपली पुली फिरणार नाही आणि एका ठिकाणी स्टेबल राहील. तर आपल्याला काय करायचं, आता पहिली पुली फिट करून घ्यायची. आपलं पुलीचं माप बघून घ्यायचं कुठे. तर आपल्याला पुलीचं पॉईंट आपला इथे येतोय आणि आपण आता पुली टाईट करतो. आता पुली फिट झाल्यानंतर आपल्याला बेल्ट चढवून घ्यायचे. बेल्ट चढवण्याची सोपी पद्धत आहे. एक एक बेल्टनं चढवतात, दोन्ही बेल्ट एक वेळेस चढवायची. पहिलं काय करायचं, दोन्ही साईडला 2 बेल्ट टाकून घ्यायची आणि आपली जी पाठीमागची जी मोटर आहे, मोटर साईडची बेल्ट टाकून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्हीची अशी पकड करायची सारखी अशी. पहिलं दोन्ही चिटकून घ्यायचं आणि एक साथ म्हणजे एकच घ्यायचं. आपलं बेल्ट सोडून जातं, ना बोट फसतं ना काही, एकदम